नमस्कार मंडळी. तर आज होता सोमवार. तर मला आज देवाचे छान अशी डीपली क्लीन करायची होती. देवाचे जे वस्त्र असतात ते सगळे काही धुवून काढायचे होते, कारण आता 15 दिवसापासून मी ते धुतले नव्हते. पूजा तशी रोज करते, पण असे व्यवस्थित एक दिवस घासायचं असतं मला. तर ज्या प्रकारे आपण घराची स्वच्छता करतो त्याच प्रकारे मी देवघराचे देखील एक दिवस छान असं डीपली क्लीन करते. असे सगळे देव काढून घेते, ते देवाचे वस्त्र वगैरे तिथलं सगळं सामान काढते, आणि जो देवाचा जो कप्पा आहे तो देखील एकदम छान असा क्लीन करून ठेवते. तर इथं मी सगळे काढले आणि छान पितांबरीने घासून घेतले. तर तुम्ही बघू शकता अगोदर कसे होते आणि नंतर किती छान असे चमकू राहिले. छान देवाची पूजा केली, धूप दीप लावलं मस्त, आणि छान असं प्रसन्न वाटलं. आणि नंतर मला नाश्ता करायचा होता. तर मला सोमवार होता, पण मग ॲपल होते, पण मला ॲपल खायची इच्छा नव्हती. मग घरात एक काकडी होती, तर ती काकडी कापली आणि काकडी खाल्ली. तर अनिकेतला म्हणत होती तुला खायची का, तर तो म्हटला मला नाही खायची. तर सकाळी डब्यासाठी बनवली होती बटाट्याची भाजी. तर काय भाजी बनव हेच डोक्यात विचार चालला होता, कारण आधी तिला स्कूल होती 1:30 वाजेपर्यंत, आणि ती आल्यानंतर परत तीच भाजी बघितल्यावर तिचा मूड खराब होईल. तिला तीच भाजी नाही पाहिजे, दुसरी पाहिजे. तर म्हटलं चला तिच्या आवडीची भेंडीची भाजी बनवूया. तर मग छान भेंड्या धुवून घेतल्या आणि कट करून घेतल्या, आणि अशी छान अशी सुक्की मस्त मोकळी अशी शेंगदाण्याचं कूट टाकून छान भेंडीची भाजी बनवली. आणि भाजी शिजत होती तोपर्यंत इकडं मी शेंगदाण्याचं पिठलं किंवा शेंगदाण्याची आमटी म्हणू शकता तुम्ही, तर तेही बनवून घेतलं. मला उपवास होता आणि अनिकेत पण खात असतो, त्यालाही चपातीबरोबर आवडतं. तर म्हटलं दोघंही खाऊ आम्ही. आणि नंतर लगेच मी पटकन चपात्या बनवून घेतल्या, आणि तोपर्यंत टाईम झाला आणि गेले शाळेत आधी तिला आणायला. आणि घरी यायला 2 वाजले. त्यानंतर फराळ आणि जेवण केलं मी सगळ्यांनी.